नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, नवीन वर्ष लागलं आणि तितक्याच उत्साहाने परत ते चालू झालं. मग आता येईल संक्रांत, येईल मग होळी येईल, वेगवेगळे सण येतील. पण मी तुम्हाला आज एक सूत्र असं सांगते की जशी वस्तुस्थिती असेल तसं आपण तिला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि ते ॲक्सेप्ट केलं तर आपलं जीवन अगदी सहज आणि शक्य होतं. कारण असं सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे की इतके प्रॉब्लेम्स वाढले आहेत आयुष्यामध्ये सगळ्यांच्याच, की त्यामध्ये जुनं ते ठेवू शकत नाही. नवीन ॲक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतो. पण म्हणून त्यासाठी तर आपण नाराज होऊन चालत नाही आणि आपण उदास होऊन तर अजिबातच चालत नाही. मग त्यातनं नवीन नवीन मार्ग शोधणंच हे एक आपल्याला गरजेचं असतं. म्हणूनच मी म्हटलं की वस्तुस्थिती जशी असेल तसं आपण स्वतःला ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि तसं घडवत राहिलं पाहिजे. इतिहास आपल्याला हेच सांगतो. जुन्या काळच्या स्त्रियांना किती कठीण काळ होता तो बघा, तरी त्यातनं त्यांनी मार्ग काढत काढत त्या या स्टेजला पोचल्यामुळे आपल्याला यावेळेस सुस्थिती मिळते समाजामध्ये. बाकी आधीच्या स्त्रियांना तर खूपच त्रास होता आणि त्या म्हणजे तू आजकालच्या मुलींना ते सांगितलं तर खरं पण नाही वाटणार की असं असू शकतं. आम्ही त्यावेळेस बघितलं होतं आणि कादंबरीमध्ये वगैरे पण वाचलं होतं की 1930 मध्ये वगैरे स्त्रियांची हालत कशी होती, 60-70 सालामध्ये कशी होती. तसं आपल्याला हिंदी पिक्चरवरनं पण कळतंच की स्त्रियांची स्थिती कशी होती आणि आजकालच्या स्त्रियांची स्थिती कशी आहे. पण समाजामध्ये वस्तुस्थिती ॲक्सेप्ट करायला आपण स्त्रियांना सांगतो, मुलींना सांगतो आपल्या, हे आपले संस्कार झाले. पण काही काही वेळेस आपण बघतो की बाहेर काही काही मुली इतक्या विचित्र वागतात आणि मग समाजामध्ये केवळ मुलंच मुलींना त्रास देतात असं नाही आहे, मुली पण मुलांना त्रास देतात. आणि मग काही काही भयानक किस्से आपल्याला ऐकायला येतात. मध्ये एक बंगलोरच्या ITतल्या मुलाचं एक उदाहरण अगदी मन विषण्ण करून गेलं बघा. तो मुलगा इतका हुशार होता, इतका ब्रिलियंट होता, AI सारख्या आजच्या टेक्निकल युगामध्ये तो करोडो कमवत होता. त्याची बायको पण चांगली शिकलेली होती, सुशिक्षित होती. पण तिचं काय माहिती काय डोकं फिरलं होतं. ते मूल झाल्यानंतर सुद्धा तिने 5 वर्षाचं मूल होईस्तोवर त्याला इतका त्रास दिला आणि नंतर माहेरी जाऊन तिने सारखं त्याला काही ना काही मागण्या इतक्या केल्या की त्यांनी स्वतःला ATM मशीनच म्हटलं. आणि मग त्यांनी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा त्यांनी इतकं व्यवस्थित लिस्ट केली होती काय काय कामं करायचे. ते सगळे अत्यावश्यक कामं करून हनुमान चालिसा वगैरे म्हणून आंघोळ करून मग त्यांनी आत्महत्या केली होती बघा. म्हणजे तो मुलगा किती शिस्तीचा आणि आदर्श होता. पण त्यांनी हे पाऊल का उचललं हे समाजाला अगदी काळीमा फासणारं होतं बघा. त्यामुळे आपल्या न्यायव्यवस्थेला सगळ्यांनाच विचार करण्यासारखी प्रवृत्ती झालेली आहे की इतक्या टोकाची भूमिका त्यांनी का घेतली. आणि त्याच्यात त्यांनी सगळ्यांची नावं लिहिली होती की त्याला ज्यांनी त्रास दिला, मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नावं आले त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला इतकं डिटेल्स सांगत नाही कारण हे सगळ्यांनाच माहीत झालं आहे. ते व्हायरल झाला होता तो व्हिडिओ आणि ती गोष्ट परत उगाळण्यासारखी नाही आहे. पण त्याचं आत्मबलिदानच म्हणायचं. आता त्याला आत्महत्या नाही म्हणता येत आपल्याला, आत्मबलिदान त्याचं कामात आलं आणि ताबडतोब बंगलोर पोलिसांनी सगळीकडे हातपाय घालून सगळ्या आरोपींना पकडलं. जे त्यांनी कंप्लेंट्स केल्या होत्या ज्यांच्याबद्दल ते सगळ्या लोकांना त्यांनी ताबडतोब पकडलं. इतकं अर्जंट काम फार कमी वेळात होतं कारण त्याची प्रामाणिकता आणि सगळं त्याची बुद्धीची जी चातुर्यता होती ती खोटं नव्हती बोलत ना. त्यांनी सगळं खरं लिहून आणि सगळं सादर केलं होतं. त्यामुळे पोलिसांना पण ते पटलं की नाही ह्या मुलाने आत्मबलिदान केलेलं आहे आणि ते बलिदान आपण सार्थकी लावलं पाहिजे. म्हणजे आजच्या नंतर कुठलाही युवक असं पाऊल उचलणार नाही. जीवानी कोण गेलो हो. त्या लहानग्या 5 वर्षाच्या मुलाला आता वडील नाही आहेत. त्याच्या आई वडील म्हाताऱ्यांनी त्यांनी कोणाकडे बघायचं. भाऊ सुद्धा रडत होता. अख्खी फॅमिली उद्ध्वस्त होते केवळ सामंजस्य नसल्यामुळे. एकमेकांशी अंडरस्टँडिंग केलं पाहिजे. पैसा काय हो, आज आहे उद्या नाही. पैसाच सगळं आहे हे जर मानून तुम्ही चालले तर तुमचं आयुष्य सुखी होऊ शकत नाही. पैसा फक्त एक साधन आहे की आपले आयुष्य थोडंसं सुस्थितीत आणायला आपण त्याचा उपयोग करू शकतो. पण ते साध्य म्हणून तुम्ही मानू नका. पैसा हे साध्य मानत गेला तर तुम्ही मनात काहीही विचार न करता जे असं समोर जात राहाल पैसा कमवायला. पण त्याच्यात मागे आपण किती चांगलं सोडलं हे कुणाच्या लक्षात येऊ शकत नाही.
मागे एक जुदाई पिक्चर आला होता श्रीदेवीचा, त्यामध्ये तिने आपल्या नवऱ्याला विकलं होतं पैशासाठी, की मला पैसा पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला चांगल्या चांगल्या वस्तू पाहिजे, मला पार्टीला जायचं, मला मोठी कार पाहिजे, असे तिच्या मनात भरपूर स्वप्न होते. आणि तिला एक श्रीमंत मुलगी मिळाली, तिला तो तिचा नवरा आवडला होता. तर तिने त्याचे डील केलं की मी तुला इतके इतके करोड देते, तुझा नवरा मला दे. हिने देऊन टाकला हिला, उसमें क्या है, मस्त ऐश करेंगे, करोडो कमाया है, करोडो पैसे है. हिऱ्यांचे सेट घातले, वेगवेगळे भारी भारी ड्रेसेस घालून क्लबमध्ये जा, कारमधून इकडे तिकडे हिंड, सगळ्या मैत्रिणींना घरी बोलाव, सगळं वातावरण तिने बिघडवून टाकलं घरातलं. आणि जी श्रीमंत मुलगी होती ती खूप सुसंस्कारी होती. तिला आपला संसार, आपले पती, आपला मुलगा, आपले याचेच मुलं ते मोठे होते, त्यांना तिने आपलं मानलं, त्यांना चांगले संस्कार दिले, शिक्षण दिलं. आणि घरगुती स्त्रीसारखी ती वागायला लागली. आणि ही अगदी उलट झाली त्याच्या. आणि मग असा काळ झाला की मुलं आणि पती त्या श्रीमंत मुलीकडेच झुकले आणि हिला कोणी विचारायला तयार नाही. मग तिला पटलं, मग तिचे आईवडील पण तिला सांगायला लागले की तुला आम्ही पहिल्यापासून टोकत होतो की तू हे पाऊल उचलू नको, नवरा काही विकायची गोष्ट आहे का, पण तू ऐकत नव्हती, तुला पैशाची धुंदी होती. ती उतरल्यावर मग ती इतकी रडायला लागली, तिची विनवण्या करायला लागली, तिला अक्षरशः भीक मागायला लागली की तू हे सगळं घेऊन जा माझं, पण माझा नवरा मला परत दे, मला काही नको. त्या मुलीने पण थोडी मजा घेतलीच होती हिची की हिला जरा अद्दल घडवू म्हणून. आणि मग तिने विचार केला, ठीक आहे तुमचं तुम्ही घ्या, मी माझी परदेशात निघून जाते. असा तो पिक्चरचा शेवट केला होता. पण तो पिक्चर अशा स्त्रियांना अगदी अद्दल घडवून दाखवणारा होता की नाही नाही, आपल्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही संसारामध्ये पैसा हे साध्य ठेवू नका. हां, मिक्सर काय आज येईल उद्या येईल, 2 दिवसांनी येईल, फ्रीज काय आज येईल उद्या येईल, हे तर अगदी प्रायमरी गोष्टी होत्या. आजकाल तर म्हणजे सगळ्या फारच गोष्टी वाढल्या सगळ्यांच्या ऐहिक सुखाच्या, पण त्यातनं किती सुख मिळतं आणि समाधान किती मिळतं हे स्त्रीच्या चेहऱ्यावरूनच कळतं माणसाला. आणि मग जर स्त्री समाधानी असेल तर मग पुरुष घरी रमतो, नाही तर मग तो आपले आपले सुखाचे मार्ग बाहेर शोधतो. अरे घर जाके क्या करना यार, वो बीबी हमेशा किरकिर करती रहती है, बच्चे रोते रहते हैं, तो मेरा तो दिमाग आउट हो जाता है, मैं तो बाहर ही रहूंगा. तो बाहेरच रमतो, मित्रांमध्ये रमतो, इकडे रमतो तिकडे रमतो, फक्त घरात पैसा फेकतो, अक्षरशः फेकतो पैसा. तुला पैसा पाहिजे आहे ना, तू पैसा घे, तू काय करायचं कर, माझ्या डोक्याला त्रास देऊ नको, हे त्यांच्या घरातलं मग सूत्र होतं. मग घरातली शांतता भंगच पावते ना सगळी. स्त्री तरी एकटी एकटी काय करणार. आपण काय म्हणतो की संसाराचे पती पत्नी हे 2 चाकं आहेत संसाररूपी रथाचे. त्यातलं एक चाक जर सायकलचं असेल आणि एक चाक ट्रॅक्टरचं किंवा ट्रकचं असेल, पॉवरफुल एकदम, आणि सायकलचं आपलं कणबडीत असेल, तर मग कशी चालेल ती सायकल म्हणा, गाडी म्हणा, तुमची संसाररूपी रथ. पहिले रथ म्हणायचे, आता रथ नाही म्हणू शकत, वेगवेगळ्या कल्पना आलेल्या आहेत. पण मूळ संकल्पना तीच आहे की समाधानी राहिलं पाहिजे स्त्रीनी. कुठे आपलं समाधान ठेवायचं, कुठे किती वाढवायचं. तुम्ही घर काय 2 खोऱ्यात आहे तितकंच आनंदाने राहू शकता, मोठ्या बंगल्यात सुद्धा तसंच राहू शकता, हवेलीत पण तसंच राहू शकता. समाधान हे शेवटी आपल्या मनामध्ये असतं. मनामध्ये तुम्ही किती संतुष्टीने राहता, संतुष्ट राहून विचार करता, विचारांवरतीच अवलंबून असतं आपली पर्सनॅलिटी. तुमच्या घरात भरपूर नोकर आहे, भरपूर पैसा आहे, पण जर समाधान नसेल, कुणाशी बोलायला तुम्हाला आवडत नसेल, कारण काय चेहऱ्यावरती प्रत्येकाचा बद्दल तिरस्कार असेल, अरे वो तो ऐसी है, अरे वो तो ऐसी है, अरे वो तो नहीं, मुझे नहीं पसंद उसका, ऐसे बोलते जाएंगे तो फिर आप रिलेशन कैसे मेंटेन करोगे, सोशल रिलेशन. आणि सोशल रिलेशन मेंटेन करणं ही एक कला आहे आणि ती कला आपण सोडली नाही पाहिजे, कारण तीच आपली एक संपत्ती असते. मी तुम्हाला मागे म्हणायची की एक हाक दिली की 10 लोक आले पाहिजे. माझं स्वतःचं मोठेपणा नाही सांगत मी परवा सोलापूरला गेले होते. जवळजवळ 15-20 वर्ष झाले आम्हाला सोलापूर सोडून. मध्ये मध्ये थोडंसं गेलो होतो झलक म्हणून कामाला वगैरे, तेच आता पण कामालाच गेलो होतो. पण माझ्या शेजारणींना वाटलं होतं की मी त्यांच्या आजूबाजूला कितीतरी वर्ष राहिली आहे का सोलापूरला. त्यामुळे अहो तुम्ही इतक्या वर्ष राहिला, आपली जुनी ओळख. अहो म्हटलं मी 9 महिनेच होते तुमच्या बाजूला. त्यांना खरं वाटे ना, इतके सोशल रिलेशन आमचे मेंटेन झाले होते. आपल्याला समोर मन जुळवून घ्यावे लागतात, जसं वातावरण असेल तसं राहावं लागतं. खूप विपरीत वातावरण होतं तेव्हाचं सोलापूरचं. आम्ही जिथून आलो होतो ज्या सोसायटीतनं म्हणा, म्हणजे कॉलनीमधनं जे आलो होतो सिमेंट फॅक्टरीतनं, सोलापूरला 8 दिवसांनी पाणी यायचं, खालून वर पाणी आणावं लागायचं. मला पायाचा त्रास होता.
तरी आम्ही तिथे जवळजवळ 10 वर्ष तरी काढलीच असतील. असेच निघाले आमचे वर्ष. चला, म्हणजेच काय मी म्हणते, जसं असेल त्या स्थितीमध्ये तुम्ही राहणं ॲक्सेप्ट केलं तर तुमचं जीवन आनंदही होऊ शकतं. त्यासाठी पैसाच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही स्वतःच्या वागणुकीने त्याला सुस्थितीत आणू शकता. आणि समाधान हे मानण्यावर असतं. तुम्ही करोडचे दागिने घालून जर चेहरा नाराज ठेवला किंवा चिडका ठेवला तर ते दागिने अजिबात खुलणार नाहीत. माधुरी दीक्षित पहा, किती साधी राहते, साधी दागिना असतो, साधी साडी असते, पण तिचं चेहऱ्यावरती प्रसन्नता किती असते तिच्या. लागलीच तिच्या मोहात पडतात सगळेजण. तिचं काय वय आहे आज बघा, तरी ती गोडच दिसते. कारण तिचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा. तिने आपला डाएट कंट्रोल आणि व्यायाम हे दोन्ही गोष्टी सोडल्या नाही आहेत बघा. त्यामुळे ती सुखी दिसते. आता अमेरिकेत तिला किती सुख होतं, पण ते सगळं सोडून ती इंडियात आली, आपल्या भारताच्या देशाच्या प्रेमासाठी आली. तिच्या पतींनी पण तिला साथ दिली. हे कौतुकास्पद गोष्ट आहे. अशी यशस्वी माणसांकडे पाहून आपण लाईफ सुधारवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण पण त्यातून शिकतो काहीतरी. माणूस काही सगळं शिकून जन्माला येत नसतो बघा. शिकण्याची प्रोसेस ही अविरत चालू राहते. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. तरच आपल्या पर्सनॅलिटीला तो हिऱ्यासारखे पैलू पाडू शकतो. तुम्ही बघा, शिक्षक एखादा आपल्याला अर्धा तास शिकवतो, पण त्यातनं तो कितीतरी विचार मांडतो. हे विचार कसे आपोआप येत नाही. त्याने 10 पुस्तकं वाचले असतात आणि अर्ध्या तासात किती शिकवायचं हे त्याने ठरवून ठेवलं असतं. ह्यालाच पैलू पाडणं म्हणतात आपल्या पर्सनॅलिटीला. आणि हे विचारांनीच येतात. आणि विचारांशिवाय इतके चांगले सोबती आपले कोणीच असू शकत नाही. आणि वाचन तर हे आपलं अगदी क्लोजेस्ट फ्रेंड पाहिजे. पुस्तक म्हणजे एक वेळ उपाशी राहा पण पुस्तक वाचा. जुन्या काळी असंच म्हणायचे की आम्ही फाटके कपडे घालू, उपाशी राहू, पण एक पुस्तक विकत घेऊ, अशी जुन्या काळी म्हण होती बघा. आणि घरामध्ये किती पुस्तक आहे याच्यावरनं त्या घराचं सांस्कृतिक महत्त्व आणि बौद्धिक महत्त्व कळायचं लोकांना. आणि मग त्या लोकांशी संबंध ठेवायला लोक उत्सुक असायचे. नाही, यांच्याकडे कुठलंही पुस्तक मिळेल ना तुम्हाला, प्रत्येक गोष्टीचं पुस्तक असतं वाचायला. सायन्सचे म्हणा, मॅथ्सचे म्हणा, भाषेचे म्हणा, संस्कृतचे म्हणा, गीता, भगवद्गीता तर सगळ्यांकडे पाहिजेच, दासबोध तर पाहिजेच, ज्ञानेश्वरी पाहिजेच, आणि गोळवलकर गुरुजींचा प्रवचनाचं तर पाहिजेच. हे 5-6 पुस्तकं जरी असले ना तर आपल्याला एक खजिना असल्यासारखा वाटतो बघा. आणि मग खूप श्रीमंत असल्यासारखं वाटतं. बँक बॅलन्स त्याच्यात पुढे आपलं अगदी नगण्य असतं. आपण काय बँकेत जाऊन रोज पैसे थोडी काढतो ना. जे जरुरी आहे तेवढेच पैसे आपण काढतो आणि तेवढेच हे करतो. एका वेळेस 10 साड्या पण नेसत नाही, 10 ड्रेस पण घालत नाही. एका वेळेस एकच साडी नेसू शकतो. असा किती पैसा लागतो. मनामध्ये समाधान असलं, चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुकारामांनी म्हटलं होतं. किती आधी त्यांनी हे सूत्र आपल्याला सांगितलंय बघा. तो काळ तर त्यांना सुद्धा खूप कष्ट झाले, पण त्यांनी समाधान आपलं सोडलं नाही आणि विठ्ठलाशी एकाग्रतेने राहिले, तल्लीनता ठेवली. मनामध्ये तल्लीनतेचा गुण जर वाढवला तुम्ही तर तुम्हाला दुःख अजिबात मागे तुमच्या येत नाही, लवलेश लागत नाही दुःखाचा. घरात कितीही दुःख असो, त्रास असो, कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्ही तल्लीन झाले की त्याचा जाच वाटत नाही. दुःख राहतच, दुःख नाहीसं होऊ शकत नाही, कारण जगाचा नियमच आहे, आयुष्यामध्ये कमी जास्त होतच राहतं. पण त्याचा जो जाच आहे किंवा त्याचा त्रास आहे तो आपल्याला कमी जाणवतो. म्हणून माणसाला एक तरी हॉबी पाहिजे, काहीतरी छंद पाहिजे. म्हणजे मग सकाळी उठल्या उठल्या माणूस त्या छंदाच्या पूर्ण करण्याच्या मागामध्ये आपले सगळे रोजचे कामं उत्साहाने करतो. नाही, आज आपल्याला हे करायचं आहे. कुणा स्त्रीला भरतकाम, विणकाम आवडेल, कुणाला काही आवडेल आपलं. आणि पण ते कसं पाहिजे असतं की त्याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग निघाला पाहिजे. हां, दिवसभर झोपून पुस्तकं वाचत बसलं किंवा झोपून TV पाहत बसलं त्याच्यातनं तुम्हाला काहीही निघणार नाही, काहीही निष्पन्न होणार नाही. कारण घरातले लोकसुद्धा मोठे जसे वागतील तसे लहाने वागत असतात. त्यामुळे आपण पण पुस्तक घेऊन बसलो तर लहान मुलं पुस्तक घेऊन बसतात की तू हे काय वाचते आहे, मग तू काय वाचलं मला सांग, त्यातली एखादी गोष्ट सांग. मग आपल्याजवळ गोष्टीचा खजिना असतो बघा, तो आपण विसरू शकत नाही. एकदा मनाच्या ठसा बिंबला, एखादी गोष्ट बिंबली की ती आयुष्यभर आपण विसरू शकत नाही. ह्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये एकाग्रता, तल्लीनता आणि आवड, ह्या 3 गोष्टींचं महत्त्व पाहिजे आयुष्यामध्ये.
तर आपण एकदम तल्लीन झालो, कुठे बाजूला काही झालं तरी आपलं लक्ष लागत नाही, मग देत जात नाही त्याच्याकडे, म्हणजे डिस्टर्ब होत नाही आपण. आपल्या ज्या तल्लीनतेने आपण वाचत राहतो, एकाग्रतेने वाचत राहतो, आणि एकाग्रतेने वाचत राहिलं की ते लक्षात राहतं ठामपणे. आणि आपलं ब्रेन जे आहे, मेंदू, तो इतका सॉलिड आहे की एकदा त्याच्यावरती फीड झालं की ते आयुष्यभर आपण विसरू शकत नाही. पण त्याकरता तल्लीनता आणि एकाग्रता पाहिजे, आवड पाहिजे. आवड असली तर माणसाला सवड मिळतेच. मंडळी, मी साधंच बोलली आहे, पण कसं वाटलं तुम्हाला हे बोलणं? कारण ह्या अशा मूल्यांचा आजकाल परत अभ्यास करणं गरजेचं झालेलं आहे. कारण समाजामध्ये न फक्त अहिक सुख आणि चलो कार में बैठे, बाहर खाना खाए, फिर बाहर से आए, पुन्हा चिडचिड चालू, ह्याला काही महत्त्व नाही आहे. त्यासाठीच आपल्याला आजकालचे जे जुने आपले मौल्यवान जे मूल्य आहेत, सांस्कृतिक मूल्य म्हणा, जीवनातले आवश्यक मूल्य, याचा परत एकदा विचार करणं गरजेचं झालेलं आहे. त्यानेच आपल्या समाजामध्ये, आपल्या घरात आपण केलं की आपलं इम्प्रेशन बाहेर पडतंच. नाही त्यांना न बघितलं की खरंच खूप छान वाटतं. नाही, त्यांना आपण ते संबंध ठेवण्यासारखे आहेत. आणि एखादं जर फॅमिली खूप त्रस्त असेल, सारखी चिडचिड म्हणा, भांडण, तर त्यांच्याशी 2 हात लांबच राहतात लोक, जातच नाही त्यांच्याकडे कोणी. नाही बाबा, उनके पास नाही जाएंगे, उनसे दूरी रहो जरा, असं म्हणतात. मग असं बोलायला गेलं तर खूप आहेत. आता एक पॉईंट मी नीट अभ्यास करून पॉईंट घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. नवीन वर्षाचा माझा हा संकल्प आहे. कसं वाटलं तुम्हाला माझं बोलणं? साधंच बोलली आहे. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.